हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जागा वाटपाबाबत दिल्लीत महायुतीचं 2 तास खलबतं। जागा वाटप निश्चित, लवकरच फॉर्म्युला जाहीर होणार। सेनेकडील काही जागांची अदलाबदल करण्याच्या शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव, शाहू महाराजांविरोधात अमरजित घाडगेंना मैदानात उतरवणार। भाजपच्या वरिष्ठ पातळीवर उमेदवारीसाठी प्रयत्न, सूत्रांची माहिती। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची गळा भेट, बारामतीमधील मंदिरात सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांमध्ये भेट। काँग्रेसकडून 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वायनाडमधून राहुल गांधी, तिरुअनंतपुरममधून शशी थरूर तर भूपेश बघेल राजनांदगावमधून लोकसभा लढवणार। काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबाज नेते आणि भुरटे चोर, खरगेंनी काँग्रेसमधून सुपारीबाजांना दूर करावं, प्रकाश आंबेडकरांचा निशाणा। मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये विविध कार्यक्रम, राज ठाकरे नाशिकमधून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। मुख्यमंत्री शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर, 450 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन होणार। दापोलीत संध्याकाळी शिवसंकल्प अभियान मेळावा। उद्धव ठाकरे आज मुंबई पश्चिम, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर, अंधेरी जुहूमधील शाखांना ठाकरे भेटी देणार। तर 12 मार्चला ठाकरेंची यवतमाळ वाशिम मतदारसंघात सभा। पुण्याच्या भोरमध्ये आज महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा, तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवारांची पहिली सभा। सुप्रिया सुळे, राऊतांसह थोरात आणि संग्राम थोपटे उपस्थित राहणार। मुंबईत काँग्रेसचे आज एक दिवसीय शिबिर, प्रदेश काँग्रेसचे 3 नेतेही उपस्थित राहतील। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची आज ऊर्जामंत्री आणि फडणवीसांसोबत बैठक, नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू। शेख सल्लाउद्दीन दर्ग्यावरील कारवाईच्या अफवेनं पुण्यात रात्री तणाव, पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर लोकांमध्ये शांतता, दर्गा परिसरात पोलीस बंदोबस्त। होळीसाठी कोकणात जाणाऱ्यांना खास सोय, मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून होळी विशेष रेल्वेची घोषणा। बंगळुरू स्फोटाच्या संशयित दहशतवादी पुण्यात आल्याची एनआयला माहिती, एनआयच्या पथकाकडून आरोपीचा शोध सुरू। महाशिवरात्रीनिमित्त भगर खाल्ल्यानं परभणी, गंगाखेड आणि जिंतूर आणि पूर्णा तालुक्यातील 98 भाविकांना विषबाधा, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू, सर्व भाविकांची प्रकृती स्थिर। कल्याण डोंबिवलीत मंगळवारी पाणीपुरवठा बंद, जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार। सोनं 65,700 रुपये तोळा, तर चांदी प्रति किलो 74,000वर। अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा सोने चांदीच्या भावावर परिणाम। पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदर दरम्यान मध्यरात्री मेगा ब्लॉक, तर उद्या विद्याविहार ते ठाणे आणि मानपूर ते नेरुळ दरम्यान ब्लॉक। प्रधानमंत्री मोदी 2 दिवसीय आसाम दौऱ्यावर, मोदींची काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाला भेट, मोदींकडून काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्ती सफारी। विवाहित महिलांना माहेरचे आडनाव लावण्यासाठी पतीचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य केल्यामुळे वाद निर्माण, दिल्लीतील दिव्या मोदींकडून अधिसूचनेतील तरतुदींना न्यायालयात आव्हान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।